के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12वी कॉमर्सचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक बद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन काय असतं, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन काय असतं याबद्दल आपण डिस्कस केलं. तर आज आपण पाहणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा पार्ट. चला तर सुरू करूया. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर या यूट्यूब चॅनल वरती 12th कॉमर्सचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी न्यू सिलेबस प्रमाणे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे आपल्या अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजेच NPO आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो. आणि त्या टॉपिक मधला पार्ट आहे आपला फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. फीचर्स मध्ये काय सांगितले पहा. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय हे आपणास माहिती. नफा न मिळवण्यासाठी तयार झालेल्या ज्या संस्था असतात यांचा प्रमुख उद्देश असतो फक्त सेवा देणे सभासदांना आणि सोसायटीला, अँड नॉट टू अर्न प्रॉफिट म्हणजे यांचा उद्देश नफा मिळवणे नसतो. सेकंड थिंग, दिस कन्सर्न आर फॉर्म टू प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. या ज्या संस्था आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रमोशन करतात म्हणजे जनजागृती करतात, विकास करतात, प्रोत्साहित करतात समाजाला. कोणत्या गोष्टीसाठी? त्यांच्यामध्ये जे लपलेले कलागुण असतात, आर्ट्स, कल्चर म्हणजे आपली संस्कृती आहे, म्हणजे आपली संस्कृतीची जपणूक व्हावी म्हणून या प्रकारच्या संस्था काम करत असतात. एज्युकेशन शैक्षणिक स्तरावरती काम करतात. स्पोर्ट्स विविध खेळांसाठी काम करतात. चॅरिटी म्हणजे आपण त्याला दान धर्म किंवा धार्मिक गोष्टींमध्ये या संस्था काम करतात. हेल्थ म्हणजे आपल्या आरोग्यावरती सुद्धा काम करतात, मानवी जीवनाच्या आरोग्यावरती. ठीक आहे. अशा पद्धतीने या संस्थांचं काम काय आहे? समाजाला जनजागृत करणे आणि समाजाला विविध सेवा देणे या सर्व गोष्टींच्या बाबतीत. या सर्व गोष्टींचा विकास झाला पाहिजे म्हणून. त्यानंतर द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजे लाभांश. जसा कंपनीला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधला काही हिस्सा त्या कंपनीच्या मालकांना म्हणजे शेअर होल्डरला दिला जातो, त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट आपण काय करतो? त्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून देतो. तर नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करतो. मग ही सुद्धा एक संस्था आहे, हिचे सुद्धा मालक आहेत. मालक म्हणजे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स कडून ही संस्था चालवली जाते. मग या संस्थेला सुद्धा जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटला आपण प्रॉफिट नाही म्हणत, आपण सरप्लस म्हणतो. आपण ते पुढे पाहणार आहोत. तर तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा का मेंबर्सने? तर ते स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, म्हणजे त्याच्यावर बंधन आहे. म्हणजे या प्रकारच्या संस्थांचा जो तुम्हाला प्रॉफिट, थोड्या वेळ मी प्रॉफिट म्हणतो, हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करता येत नाही मेंबर्स मध्ये. ओके. The management of such concern is done by elected representative of members. It is governed by elected members. बघा, अशा प्रकारचं संस्थांचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन. व्यवस्थापन कोण करतं? तर
जे सभासद असतात त्या सभासदांमधूनच काही सभासदांना निवडून घेतलं जातं. हा, तर निवडणुकीची प्रक्रिया ॲज युज्युअल जशी असेल तशी. मग सर्व सभासदांमधून काही सभासद निवडून घेतले जातात आणि ते निवडलेले सभासद त्यालाच आपण डायरेक्टर्स म्हणतो, संचालक म्हणतो. त्या संचालकांकडून या संस्थेचं व्यवस्थापन केलं जातं, मॅनेजमेंट केली जाते. कोणते कार्यक्रम करायचे, कुठे खर्च करायचा, या गोष्टींचं मॅनेजमेंट या इलेक्टेड मेंबर्स कडूनच केलं जातं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, दिस कन्सर्न प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ही जी संस्था आहे मित्रांनो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, म्हणजे नफा न मिळवण्यासाठी तयार झालेली संस्था आहे. या ठिकाणी या संस्थेमध्ये व्यवहार होत असतील का नाही? ऑफकोर्स होतात. आणि ज्या ठिकाणी व्यवहार होतात त्या ठिकाणी पैशाचे आवक आणि जावक होतच असते. मग पैशाची आवक जावक म्हणजे तुमच्याकडे या संस्थेकडे पैसे येणारे आहेत आणि या संस्थेतून पैसे जाणारे सुद्धा आहेत. मग येणारे पैसे आणि जाणारे पैसे यांचा हिशोब लिहिण्यासाठी या प्रकारची संस्था रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करते आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार करते. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचं नावच आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नावातच आहे नॉट फॉर प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट मिळवण्यासाठी नाही. मग या संस्थेला प्रॉफिट होतच नसेल का? थोडाफार होतो, पण तो प्रॉफिट शोधण्यासाठी जे अकाउंट तयार केलं जातं त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं नाव देता येणार नाही. म्हणून इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच एक सिमिलर अकाउंट तयार केलं जातं, त्याला नाव दिलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सेम फीचर्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट सारखंच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. त्यानंतर कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, लिगसीज अँड डोनेशन्स. जो कॅपिटल फंड तयार होतो या संस्थेचा, तो तयार होतो एंट्रन्स फी मधून, सरप्लस मधून, लिगसीज मधून आणि डोनेशन्स मधून. आता कॅपिटल फंड म्हणजे मेंबर्सचं कॅपिटल. आपणास माहिती आहे कॅपिटल म्हणजे मालकाने आणलेले पैसे असतात बिझनेसमध्ये. तर या ठिकाणी या ऑर्गनायझेशनचे मालक म्हणजे मालक नसतात पण मेंबर्स असतात. मग मेंबर्स जे वेळोवेळी पैसे देतात त्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणतो. या ठिकाणी कॅपिटल फंड कसं तयार होतं, ज्या वेळेला नवीन मेंबर्स एंट्री करतो संस्थेमध्ये त्यावेळेला त्याकडून एंट्रन्स फी म्हणजेच ऍडमिशन फी घेतली जाते. नंतर वेळोवेळी दरवर्षी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मधून जनरेट होणारा जो प्रॉफिट आहे त्याला सरप्लस म्हटलं जातं. लिगसीज हा एक नवीन शब्द आहे. लिगसीज म्हणजे एखाद्या मयत माणसाच्या नावाने एखाद्या संस्थेला त्या मयत माणसाचा वारस काहीतरी दान धर्म, दान स्वरूपात वस्तू किंवा पैसे भेट म्हणून देतो. अशा प्रकारच्या रकमेला किंवा वस्तूला आपण लिगसी म्हणतो. आणि डोनेशन्स, डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. काही काही जे दाते असतात, डोनर्स असतात, ते अशा संस्थांना काय देत असतात, डोनेशन सुद्धा देत असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यामधला फरक पाहणार आहोत. तो फरक स्पष्ट करा या फॉर्म मध्ये आपण पाहूया. पहिल्या कॉलम मध्ये इन पॉइंट, दुसऱ्या कॉलम मध्ये इन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये इन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे जो आपला टॉपिक आपण शिकतो आहे. मित्रांनो, पहिला पॉइंट आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं प्राथमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू अर्न प्रॉफिट. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू मेंबर्स अँड सोसायटी. एक्सप्लेन करण्याची काय आवश्यकता नाही.
प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स 23 पत्रक आपण इयत्ता 11वी कॉमर्स मध्ये अकाउंट मध्ये शिकलो. ते प्रॉफिट ऑर्गनायझेशन ट्रायल बॅलन्स तयार करतं. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ट्रायल बॅलन्स तयार करत नाही. तर ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी ते तयार करतात प्रिपेअर रिसिट अँड पेमेंट अकाउंट. आता बऱ्याच वेळेला या फरक स्पष्टीकरणामध्ये थोडी संदिग्धता वाटते. सर, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जर रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात तर प्रॉफिट ऑर्गनायझेशन रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार करत नाहीत का? यस, करतात, पण त्याला आपण कॅशबुक असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्सही असतो आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंटही असतं. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये फक्त रिसिट अँड पेमेंट अकाउंट असतं, ट्रायल बॅलन्स नसतं. तिसरा पॉइंट आहे फायनान्शियल अकाउंटिंग स्टेटमेंट्स. ज्या ज्या वेळेला आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्याला हिशोब करायचे असतात त्यावेळेला प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय काय तयार करतात विद्यार्थ्यांनो? आपण फायनल अकाउंट मध्ये शिकलो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय काय तयार करतात बघूया. रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅशबुक, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ऍज युजल. ओके, पुढचा पॉइंट आहे आपला नेट सरप्लस. प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये नेट सरप्लस म्हणजे जो इन्कम स्टेटमेंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे त्या क्रेडिट बॅलन्सला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. आणि डेबिट बॅलन्स जर P&L अकाउंटचा डेबिट बॅलन्स आला तर त्याला आपण नेट लॉस म्हणतो. म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये जे नेट रिझल्ट येतील त्याला आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं म्हणतो. तर या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये आपले इन्कम स्टेटमेंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याचा जर क्रेडिट बॅलन्स आला तर त्याला प्रॉफिट न म्हणता सरप्लस म्हणायचं आहे आणि डेबिट बॅलन्स आला तर त्याला लॉस न म्हणता डेफिसिट म्हणायचं आहे. त्यानंतर ओनर्स फंड. प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ओनर्स फंड इन्क्लूड ओनर्स इन्व्हेस्टमेंट कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. जे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये ओनरने आणलेले जे पैसे असतात किंवा त्याच्या ज्या इन्व्हेस्टमेंट असतात तेच त्याचं कॅपिटल असतं. आणि रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट. जो प्रॉफिटचा काही भाग आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला नसतो त्याला आपण रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणतो. अशा पद्धतीने प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं कॅपिटल असतं. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल ऐवजी कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. आणि कॅपिटल फंड मध्ये काय काय असतं? अक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस. सरप्लस म्हणजे जो प्रॉफिट आहे प्रॉफिट मधला वाटून न घेतलेला भविष्यासाठी ठेवलेला जो संचय केलेला पार्ट आहे त्याला अक्युमुलेशन म्हणतो आपण. सबस्क्रिप्शन्स म्हणजे मेंबर्स कडून वेळोवेळी मिळणारे पैसे वर्गणी स्वरूपात. त्यानंतर डोनेशन्स, डोनर्स कडून मिळालेले डोनेशन्स असतील. आणि सरप्लस ऍज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दरवर्षी इन्कम अँड एक्सपेंडिचर मधून जनरेट होणारा जो सरप्लस आहे हा सुद्धा कॅपिटल फंडचाच एक भाग असतो. ठीक आहे, कॅपिटल फंड तयार केलं जातं आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन कॅपिटल फंड ऑलरेडी आणलं जातं. त्यानंतर अकाउंट्स टू बी प्रिपेअर बाय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. या प्रकारच्या संस्था कोणते कोणते अकाउंट तयार करतात तर आपणाला सर्वांना माहिती आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅशबुक, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजेच आपलं फायनान्शियल स्टेटमेंट. या टॉपिक मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात परीक्षेला. दोन प्रकारचे प्रश्न जे विचारले जातात त्यामधला पहिला प्रकार जो आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनो गिवन इन क्वेश्चन रिसिट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला असणार आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंट आणि प्रिपेअर करण्यासाठी सांगितलं आपल्याला बनवायचं काय आन्सर मध्ये ते बनवायचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. नीट बघा प्रश्नामध्ये आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज ऑलरेडी गिवन इन आवर क्वेश्चन and we need to prepare income and expenditure account and balance sheet in our solutions. Okay, this is first type. Second type, given in question income and expenditure account, vice versa आहे.
given in question. Income and expenditure account is already given in our question, and we need to prepare receipt and payment account and balance sheet. आपल्याला हा जो दुसरा टाइप आहे हा फर्स्ट इयर बीकॉम मध्ये गेल्यानंतर हा प्रकार येणार आहे. 12वी कॉमर्सला फक्त पहिल्या टाइपचे एक्झाम्पल आहेत आणि FY बीकॉम ला गेल्यावर दोन्ही टाइप आहेत, कोणताही परीक्षेला येऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला परीक्षेला प्रश्नामध्ये कॅपिटल फंड दिलेलं नसतं. ज्या वेळेला कॅपिटल फंड दिलेलं नसेल, इफ कॅपिटल फंड इज नॉट गिवन इन प्रॉब्लेम, वी नीड टू प्रिपेअर ओपनिंग बॅलन्स शीट ॲज वर्किंग नोट. मग ते कॅपिटल फंड शोधण्यासाठी आपण वर्किंग मध्ये काय बनवणार आहोत? ओपनिंग बॅलन्स शीट बनवणार आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट कशासाठी बनवायचं? टू फाइंड आउट कॅपिटल फंड. ओके. ओके, आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहायचं आहे व्हॉट इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय, फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट, त्याची वैशिष्ट्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा. नक्कीच त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.